नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्या मापामध्ये मुंड्याला आकार कसे द्यायचे जेणेकरून तुमच्या मुंड्याचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट येईल। तर मी अगदी पॉइंट टू पॉइंट तुम्हाला मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे सांगणार आहे। तर आत्ता मी साईज जी आहे ती 44 साईज सांगणार आहे, परंतु जसा मी आत्ता मुंड्याला आकार देणार आहे त्यानुसार तुम्ही 40, 42, 44, 46 यामध्ये तुम्ही आकार द्यायचे आहेत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर उंची 14.5, मोठ्या साईजमध्ये आपण उंची 14.5-15 इंचापर्यंत घेत असतो, म्हणून मी इथे पहा उंची 14.5 इंच घेतलेली आहे आणि 1 इंच मिक्स करून 15.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। अजून एकदा 15.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। ही झाली आपली उंची। 44 साईज आहे, तर शोल्डर मी घेणार आहे 6 इंच। अजून एकदा असंच 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि 6.5 इंच इथं मी मुंडा घेणार आहे। पूर्ण उंची मी मुंड्याची 6.5 इंच घेतलेली आहे। तर मी 44 साईज का घेतलेली आहे पहा, 41 आणि 42 साईज कटिंगमध्ये मी दाखवलेल्या आहेत, परंतु 44 साईज खूप मोठी आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला इथे 44 साईज दाखवणार आहे, म्हणजे मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको। 44चा चौथा भाग होतो 11 आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करणार आहे। इथून 11 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर आहे 36, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करून 10 इंचावर मार्किंग करायचंय आणि पुढे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे। आता इथे मात्र मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहूया। आता मी जे आकार सांगते पहा, ते डीप नेकचे आकार आहेत। डीप नेक 10, 9, 8, 9, 10, 11 इंच तुम्ही इथे या पद्धतीने आकार देऊ शकता। 6 इंच शोल्डर आहे, 2.5 इंच गळा घेणार आहे, कारण साईज मोठी आहे त्यामुळे तुम्ही गळ्याची रुंदी इथं 2.5 इंच घेतली तरी सुद्धा चालते, परंतु छोटी साईज असेल त्यावेळेस मात्र पहा तुम्ही इथं गळ्याची रुंदी जी आहे ती 2-2.25 इंच घ्या। 10 इंच गळा, त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन मी मिक्स केलेलं आहे। 3.5 इंच इथं मी पहा रुंदीला घेतलेलं आहे। असा हा चौकोन आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा। फक्त आता इथं आपल्याला डिटेलमध्ये मुंड्याचे आकार पाहिजेत। आता जी मी ट्रिक सांगणार आहे मुंड्याला आकार देण्याची, त्यामुळे काय होईल, तुमचे इथे जर काही घोळ येत असेल, पहा इथे फिटिंग असतं, ते काखेमध्ये जर घोळ येत असेल तर तो सुद्धा येणार नाही। परत इथे सुद्धा पहा चुनी पडते अशी, तर तिथे सुद्धा तुमची चुनी पडणार नाही। एकदम परफेक्ट असे मी आकार इथे तुम्हाला सांगणार आहे। पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण किती घेतो, 1.25 इंच। कायम किती घेतो, 1.25 इंच, 1.2। अजून एकदा सांगते मी, डीप नेकसाठी मी हे मुंड्याचे आकार सांगत आहे। बोट नेकमध्ये मुंड्याचे आकार वेगळ्या पद्धतीनं देतात। 6.5 इंच मुंडा आहे, तर त्याचा असा टेप दुमडून आपल्याला मध्य करायचा आहे। कितीही इथं उंची असू दे, 5 असो, 5.5 असो लहान साईजमध्ये, किंवा कितीही तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, इथं काय करायचं आहे, मध्य करायचं आहे। 40, 42, 44, 46 मध्ये इथं घ्यायचं आहे 1.25 इंच। इथं पहा हे अंतर जास्त पसरलेलं असतं, साईज इथून हे जास्त मोठं अंतर असतं,
त्यामुळे पहा इथे आकार देताना वरच्यावर जर आकार दिले तर इथं कपडा कट होत नाही, त्यामुळे इथं घोळ येतो. म्हणून काय करायचं आहे, इथून हे फिटिंगचा पॉईंट आहे, या फिटिंगच्या पॉईंटपासून मी 1.25 इंच आतमध्ये घेतले, जेणेकरून आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट यायला हवा. तर या साईजमध्ये आपण घ्यायचं आहे 1.25 इंच. 38, 36, 38 मध्ये तुम्ही हे अंतर 1 इंच घेऊ शकता इथलं, आणि 32, 34 मध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंच. 36 मध्ये तुम्ही 1.25 इंच घेतलं तरी चालेल. जर आकार वाटला तुम्हाला जास्तच बाहेरून जातोय तर तुम्ही 1.25 इंच सुद्धा इथं घेतलं तरी चालेल, परंतु 38 ला हा पॉईंट जो आहे तो 1 इंच इथं घ्यायचा. आकार एकदम छान असे येतात. इथून डाऊन करायचं आहे अर्धा इंच, इथनं अर्धा इंच मी डाऊन केलं. आकार द्यायला सांगते पहा. या पॉइंट पासून जवळपास 1.25 इंच आपण काय यायचंय सरळ, आणि परत सुरुवातीला असा डॉट डॉट करत आकार द्या. हे 1.25 इंचाचा जो पॉइंट घेतलाय आपण यावर असे मिळवायचा. पहा अशा पद्धतीने खूप छान असा आकार तयार होतो. मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि असा हा जो अर्धा इंचाचा पॉइंट घेतलाय त्यावर नेऊन मिळवायचा. आता इथून एवढा कपडा आपला जो आहे तो कट होतोय, म्हणून आपल्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही. ही थेरपी नक्की वापरा तुम्ही. पहा खूप छान असा आकार तयार होतो. तर हा झाला पाठीमागचा मुंडा. पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा, इथून घ्या 1.25 इंच. 1.25 इंच म्हणजे 0.75. हा 1.2 पाठीमागील आकार आहे, आणि इथून 1.25 इंच जो आहे तो पुढीलसाठी आहे. 1.25 इंच फक्त आतमध्ये यायचं, इथं जास्त यायचं नाही, नाहीतर परत पुढचा भाग खेचल्यासारखा होतो, तिथं रिंकल्स येतात. म्हणून फक्त 1.25 इंच येऊन आपण एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली. आता आपण आकार देऊया. जसं आपण मगाशी इथं 1.25 इंच आलो सरळ, तसंच सरळ यायचं आणि पहा आकार द्यायचा. पहा आपोआपच तयार आकार होतो. कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आकार देताना. या पद्धतीने तुम्ही पुढील मुंड्याचा आकार आणि पाठीमागील मुंड्याचा आकार जो आहे तो द्यायचा आहे. एकदम परफेक्ट असे मुंड्याचे आकार येतात. बाकी ड्राफ्टिंग तुम्ही पुढचं जे आहे ते सेम करायचं आहे. बरेच व्हिडिओ मी कटोरी ब्लाउजचे टाकलेले आहेत, त्यात तुम्ही पाहू शकता मी कटोरीला आकार कसे देते, क्रॉस पट्टीला आकार कसे देते, हे मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे पहा प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला काही परत प्रॉब्लेम येतोय का या पद्धतीने कटिंग केल्यानंतर. टक्स घेऊया 5 इंचावरती, कारण साईज मोठी आहे, आणि इथून उंचीला टक्स घ्यायचा आहे 4.5 इंच. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच आपण घ्यायचंय, कारण 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स केलेला आहे कमरेमध्ये. तर बरोबर आपला टक्स जो आहे तो 1 इंचाचा झाला पाहिजे. या पद्धतीने इथं टक्स घ्यायचा. इथे अर्धा इंच वरती जाऊन या टक्स पासून ही लाईन अशी तिरकी ओढायची अशी. यामुळे तुमचा जो भाग तिरका होतो टक्स दिल्यानंतर तो तिरका होत नाही, सरळ राहतो. तर अगदी मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला इथे सर्व माहिती सांगितलेली आहे. या पद्धतीने तुम्ही आता छोट्या साईजलाही आकार देऊ शकता आणि मोठ्या साईजलाही. छोट्या साईजमध्ये सुद्धा मी इथं सांगितलंय पहा किती घ्यायचं आहे, आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा. तर ही ट्रिक नक्की वापरा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.